हे बिर्याणी राहिली होती. केकची हालत. सकाळी 6 ते 9. ह्यावरती ॲड्रेस आहे गाईज. ॲड्रेस नाही दाखवणार मी. कस्टमर नेम बघा गाईज. कमी तेलात बनवते ना मी. हे बघा, दिवसभरातून सेकंड पार्सल आहे. सेकंड पार्सल खराब होते. आईस्क्रीम खराब होते. कधीच नाही ऑर्डर करणार जिओ मार्ट मधून. त्याच्या समान विजन बोर्डच्या समानला खुर्च्या आणो का वरती अजून थोडं. आणि दुसरं साईज कसं समजेल तुम्हाला? मेजरमेंट वेस्ट होईल त्याचं. एकदा अंदाज घ्या. मला नाही माहिती. थांबा, बघू आपण मेजरमेंट करू. बघा, काल ना हे बिर्याणी राहिली होती आणि ही चायनीज जे ट्रिपल राईस आहे ना ते पण राहिलं होतं. मग दोन्ही पार्सल घेऊन आली आहे आम्ही आता ब्रेकफास्टसाठी. हेच बिर्याणी कधी पण ना असं हाताने खाल्लं तरच छान वाटतं. काल ते स्पूनने खाल्ले ना मग असं आवडतं मला. मशरूम बिर्याणी. आय लव्ह मशरूम. गाईज, ज्यावेळेस मी बिर्याणी बनवते ना तर अशी ऑइल नाही लागत माझ्या हाताला. एकदम कमी तेलामध्ये बिर्याणी बनवत असते. हे बघा, तेल दिसते का? तेल नाही लागत ना हो. कमी तेलात बनवते ना मी. हे बघा, ते आईस्क्रीम कोणासाठी घेतली आहे? हा, काल घेताना काय बोलले? मला नको, तू खा बोलले की नाही? मग काल खाल्ले ना तू. हे आईस्क्रीम 3 डबे, 2 डबे माझ्यासाठी आणि कोण सुद्धा माझ्यासाठी घेतले होते मी. पण तुम्ही का संपवते? काल 1 डबा संपवला आणि गपचूप आज पण 1 डबा संपवायला लागले. काय मग? खराब होते. खराब होते. आईस्क्रीम खराब होते फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर. एवढं कसं काय पातळ आहे? डीपी मध्ये नाही ठेवले का? डीप फ्रीजर मध्ये. डीप फ्रीजर मध्ये. माझं नाव आणि तुमचं तोंड है ना. खा आता. गाईज, आज दिवसभरातून सेकंड पार्सल आहे. सेकंड पार्सल. फर्स्ट पार्सल मी रिसीव केली आहे. आता सेकंड पार्सल रिसीव करण्यासाठी तुम्ही जाणार ना? नाही, जा की आता आहे ना. काम नाही करत बिलकुल सुद्धा घरी असल्यानंतर. हा, हॅलो, तुम्ही कुठे? हा, हो हो, त्याच्या समोरचा बिल्डिंगच आहे. हो हो, 1 मिनिट. हे बघा, पार्सल. ह्यावरती ॲड्रेस आहे गाईज. ॲड्रेस नाही दाखवणार मी. साईडून बघा. हे बघा, शॅम्पू फायनली एवढ्या दिवसानंतर दिले बघा. शॅम्पू कॅन्सलच करावं म्हटलं होते पण जाऊ दे म्हटलं. आलं गेलं. 12 तारखेला जे ऑर्डर केली होती आणि आज 29 तारीख आहे. म्हणजे ऑलमोस्ट 17 दिवस लागले एवढंसं शॅम्पू डिलिव्हर करायला जिओ मार्ट. मी पुन्हा कधीच नाही ऑर्डर करणार जिओ मार्टमधून. कस्टमर नेम दाखवू. हे बघा, कस्टमर नेम बघा गाईज. हो बघा गाईज, आता कट करून आणले मी. हे माझे फेवरेट शॅम्पू आहेत. ओरिजिनल असतील ना हो. ये बघ कसं. काय झालं? चेपून गेलं. कसं काय? हे बघा, चेपून गेलं आणि ते चांगलं
खरंच ओरिजिनल असेल का शॅम्पू ह्यातला? स्मेल बघा. स्मेल तर सेम आहे. टेक्स्चर बघावं लागेल. टेक्स्चर बघता का एकदा? अनबॉक्सिंग करत नाही का? एक्सपायरी डेट 29 आहे. हे ऑलमोस्ट मला वाटतं 3-4 महिने जाईल ना हो सहज, का जास्त जाईल? 6 महिने है ना? या युरोप, जर्मनी, UK मध्ये आहे ना, हां, हे हीट टेम्परेचर, हीट वेव्स बोलतात त्याला. हा, तापमान 41° झालंय. रेकॉर्ड सिग्नल असतात ना, ट्रॅफिक सिग्नल पिघळत आहे, रस्ते पिघळत आहे, रस्त्यावरचं डांबर निघत आहे, रेल्वे चप्पल ट्रॅक पण पिघळत आहे. ट्रॅक त्यांचे कशाचे ते ट्रामचं ट्रॅक असतात ना, ते काय माहिती ना मला. ते कोलकातामध्ये ट्राम नसते का? रेल बस म्हणतात, हां, अच्छा, माहिती नाही. ते पण पिघळत आहे. माहिती आहे, बघितले. आणि लोक फॅनसाठी धडपडत आहे आणि सगळ्या स्टोर्समध्ये फॅन अवेलेबल नाही आहे. सगळे आउट ऑफ स्टॉक आहे. आणि ऑनलाईनसुद्धा एक ती बाई रील पोस्ट केली, त्यामध्ये ती बोलत होते ऑफलाईन स्टोअरमध्ये तर काहीच भेटत नाही आहे, आणि ऑनलाईन स्टोअरमध्ये ऑर्डर करायला गेलं तर 15 दिवसांनंतर डिलेवरी होणार आहे असं दाखवत आहे. फक्त 41ला विचार कर. अहो, तिकडले टेम्परेचर खूप कमी असते, थंड वातावरण असते खूप. आता काश्मीरमध्ये अचानक 40°वरती गेलं तर कसं वाटेल काश्मीरी लोकांना? तसं म्हणजे तिथले लोक त्या गोष्टींसाठी प्रिपेअर्ड नाही आहे. त्या वातावरणामध्ये ते कधी राहिलेच नाही. आता तुम्हाला फॅन बंद केल्यानंतर तुम्ही राहचाल का? एक्झॅक्टली तसंच असतं. हे आपल्या इंडियामधले लोक ना, कर्नाटकमधले लोक कर्नाटकमध्ये राहू शकतात, कारण की तिकडे त्याप्रमाणे टेम्परेचर आहे. तर कर्नाटकवाल्या लोकांना काश्मीरमध्ये नेलं तर ना, ते लोकांना लगेच सर्दी होईल, काय ना काय होईल. म्हणजे जे लोक आहेत ना, तिथलं वातावरणाप्रमाणे त्यांना सवय झालेली असते. आता ट्रोल करायची गरज नाही आहे की बाबा त्या लोकांना एवढंसं सहन करायला होत नाही आहे. तिथं लोक 40°मध्ये तर चहा मागतात. नाही, त्यांचं बॉडी बनलीच नाही त्यासाठी, पहिली गोष्ट. मग आता बनेल ना, जास्त दिवस असेल तर मरू पण शकतात लोक. बनतील आता. 1000 लोक मेलेत, माहिती आहे का ही गोष्ट? मग त्याच्यासाठी प्रिपेअर होतील. आता नेक्स्ट इयरमध्ये काय ना काय करतील. त्यांची गव्हर्नमेंट चांगली गव्हर्नमेंट जर असेल तर त्या गोष्टींसाठी काही ना काय अनाऊन्स करेल. आपल्या दलिंदर गव्हर्नमेंटसारखं नसेल. समजलं का? केक कशासाठी आणलं? ॲनिव्हर्सरी काय खायला ना? केकची हालत. हॅपी ॲनिव्हर्सरी. मला वाटलं दिलं नाही ते स्टिकर. दोघे पण कट करू. दोघांची ॲनिव्हर्सरी आहे ना. हॅपी बर्थडे Anniversary. हाताने पकडता नाही येत का? आवडलं केक? प्लेटमध्ये तर घेऊन खा. हां, असंच खायचं. उपीट बनवू का जेवणासाठी, नाश्त्यासाठी? मग जेवण बनवू घ्या आता, नाश्त्याचं टायमिंग गेला नाही. किती आताशी तर 10 वाजले. अर्धा तासात होईल नाश्ता बनवण्याचा. मग सकाळी 6 ते 9 हं. हा नाश्त्याचा टाइम असतो. अच्छा, 9 वाजता जर आपण उठतो, म्हणून डायरेक्ट जेवण बनवायचं. ठीक आहे. भात नाही बनवणार, चालेल का? का? फक्त भाजी चपाती बनवतो. भात आहे का? हा, ते आहे ना, मसाले भात. बनव. भाजी चपाती बनवू? पातळ काय लागेल का? बघते मी, बघून बनवते. हां, जा आंघोळ कर. गाईस, माझी हालत बघा. माझी हालत. मी ब्लॅक अँड व्हाईट करणार आहे काय? हे माझ्या फेसला. बघा ना हालत कशी आहे. मी आंघोळ करून येऊ का? हां, पाणी आहे का नळाला?
आहे. ठीक आहे, मी आंघोळ करून येते, मग बघू किचन कट आवरते. पूजा वगैरे झालेला आहे. हे बघा दिवा. सकाळी दररोज उठून आंघोळ वगैरे करून हे मस्त पूजा करतात. डेली रुटीन. जेवायचं न एवढ्या दिवसानंतर पाऊस चालू झाला. जवळजवळ 7-8 दिवस झाले ना हो. आता चालू झालंय बघा. बाकी सगळीकडे पाऊस आहे पण इकडेच नाहीये. सगळीकडे पाणी भरलंय पावसाने आणि इकडे नुसतं कोरडं 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 पडलं आणि ऊनच येत आहे. बघू आता बाहेर जाते. हा बोला. झाला टाइम ठेवू का म्हणलं आता? झालं. हो. कधी निघणार आहे? हे काय निघतो आता 4:15. सव्वा. बरं. ठेवू? हा चालेल. गाईज आता संध्याकाळचे 7 वाजले. ठीक आहे, जस्ट माझी नजर हे इथे गेली आहे. हे बघा. अरे यार इथून ना दिसत आहे. हो का? लिटरली फुल आलंय बघा एवढ्याशा छोट्याशा झाडाला. हो का? आणि ह्याची वेल बघा कुठंपर्यंत गेली. इथंपर्यंत. किती फास्ट ग्रो करत आहे. फक्त 2-4 दिवस झाले मी ब्लॉगमध्ये दाखवले नाही, पण 2-4 दिवसांमध्ये डायरेक्ट इथून इथंपर्यंत वाढला आहे. का इथंपर्यंत वाढलं. किती सुंदर. आणि हे पण बघा स्पायडर प्लांट आपली बघा डायरेक्ट इथून इथंपर्यंत ग्रो झाला आहे. आणि सरप्रायझिंगली हे आपली अडॉप्टेड प्लांट बघा किती सुंदर आलं. अरे यार भात करपत आहे. यार भात करपायला लागलंय. देवा वाटत नाहीये करपलेलं, पण तुम्हाला ज्यावेळेस ताटात घेईल ना भात त्यावेळेस दाखवते कसं करपला इथे. बाकीचे राहिलेलं झाडं बघू आपण. हे बघा आपले मनी प्लांट. उद्या सकाळी मी व्यवस्थित दाखवायला. खूप सुंदर आलेत झाडं सगळे. हे बघा खूप सुंदर. खूप खूप खूप. हो का? ही दुसरी वेल आली आहे इथंपर्यंत. हो का? उद्या सकाळी दाखवते काय. आता दिसत नाही व्यवस्थित. किती वाजले? 7 वाजले ना. चलो हे डाळ कशी बनली बघू आपण. ओके मस्त. चलो जेवण घेऊ आपण. 7 वाजले. गाईज आपलं जेवण तयार आहे.